तर आता हे जे आहे ते आपलं डिस्ट्रीब्युटरचं पॅनल आहे. डिस्ट्रीब्युटर जो असेल तो प्रोडक्ट ॲड करू शकत नाही, पण जे काही प्रोडक्ट्स असतील त्याची जी काही ऑर्डर असेल ती तो कंपनीकडे टाकू शकतो. तर या पॅनलमध्ये ज्यावेळेस आपण लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी स्क्रीन दिसते ती डॅशबोर्डची आहे. डॅशबोर्डमध्ये त्याच्याकडे आत्ता टोटल किती प्रोडक्ट्स आहेत, त्याचे टोटल डीलर्स किती आहेत त्याच्या अंडर, त्यानंतर त्याच्या टोटल पेंडिंग ऑर्डरचं काय काउंट आहे, हा सगळा जो काउंट असेल तो डॅशबोर्डवरती इथे शो होईल. एखाद्या पर्टिक्युलर काउंटचा आपल्याला डिटेल बघायचं असेल तर इथे शो डिटेल्सचा ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करून आपण डिटेल्स जे असतील ते शो होतील आपल्याला. त्यानंतर इथे प्रोडक्ट मॅनेजमेंटचा सेक्शन आहे. प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये जे काही प्रोडक्ट आत्ता त्याच्याकडे असतील त्या सगळ्यांची लिस्ट आपल्याला इथे दिसेल. या लिस्टमध्ये कुठले प्रोडक्ट आहेत ते स्टॉकमध्ये आहेत, कुठले स्टॉकमध्ये नाही आहेत, ते सगळे आपल्याला इथे दिसू शकतात. इथे ॲक्शन्समध्ये आपण ते बघू शकतो किंवा एडिट करू शकतो. त्यानंतर युजर मॅनेजमेंटचं जो सेक्शन आहे तिथे युजर्स म्हणजे त्याच्या अंडर असलेले डीलर्स. आता डीलर्स मॅनेजमेंटमध्ये जे काही त्याच्या अंडर डीलर्स असतील त्या सगळ्यांची लिस्ट इथे शो होईल. एखादा पर्टिक्युलर डीलर तो क्रिएटसुद्धा करू शकतो इथून. त्या डीलरला तो ॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट करू शकतो. त्याची जी काही प्रोफाईल असेल ती तो एडिट करू शकतो आणि एखादा पर्टिक्युलर डीलर जर त्याला डिलीट करायचा असेल तर तो सुद्धा करू शकतो. त्यानंतर सेल्स पर्सनच्या ऑर्डर, जशी कन्सेप्ट आहे त्यानुसार सेल्स पर्सन हा डीलरसाठी डिस्ट्रीब्युटरकडे ऑर्डर टाकतो. डीलर ह्या डिरेक्टली कुठल्याही ऑर्डर्स डिस्ट्रीब्युटरकडे टाकू शकत नाही, त्याच्यासाठी सेल्स पर्सन आहे मध्ये. तर सेल्स पर्सन ज्या काही ऑर्डर्स टाकेल त्या पर्टिक्युलर डीलर्ससाठी त्या सगळ्या ऑर्डर्स आपल्याला इथे दिसतील. तर हा सगळा ऑर्डरचा सेक्शन आहे. याच्यामध्ये ज्या काही त्याच्या सेल्स पर्सनने त्याच्या डीलर्ससाठी ज्या काही ऑर्डर्स टाकलेल्या असेल त्या सगळ्यांची लिस्ट इथे शो होईल. इथे लिस्टमध्ये ट्रान्झॅक्शन स्टेटस दिसतं, ऑर्डर स्टेटस दिसतं. ट्रान्झॅक्शन स्टेटस म्हणजे बेसिकली त्याने अमाऊंट पे केलेली आहे की नाही केलेली याचा स्टेटस आपल्याला इथे शो होईल, की पेंडिंग आहे, पेड आहे, काय आहे ते सगळं स्टेटस आपल्याला इथे शो होईल. त्यानंतर ऑर्डरच्या स्टेटसमध्ये त्याने जी काही ऑर्डर टाकली ती पेंडिंगमध्ये आहे, ती डिलिव्हर झाली, तर असे जे काही स्टेटस असतील ते आपल्याला इथे ऑर्डरच्या स्टेटसमध्ये शो होतील. त्यानंतर ॲक्शन, एखाद्या ऑर्डरवरती आपल्याला पर्टिक्युलर ॲक्शन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी हा कॉलम आहे. त्याच्यामध्ये आपण ऑर्डर जी असेल तिचे डिटेल्स असतील ते व्ह्यू करू शकतो, इथून ते व्ह्यू करू शकतो. त्यानंतर एखाद्या ऑर्डरचा आपल्याला स्टेटस चेंज करायचा असेल तर आपण इथून सक्सेसचा स्टेटस जो आहे तो चेंज करू शकतो किंवा फेलचा स्टेटस करायचा असेल तर फेल करू शकतो. तर हा होता सेल्स पर्सनच्या ऑर्डरचा जो काही सेक्शन होता तो. त्यानंतर त्याच्या ऑर्डर्स, त्याने ज्या काही कंपनीकडे ऑर्डर्स केलेल्या असतील त्या सगळ्याचा डेटा त्याला इथे या टेबलमध्ये शो होईल. त्याचे ट्रान्झॅक्शनचे स्टेटस काय आहे, पेमेंटचा मोड काय आहे, त्यानंतर ऑर्डरचा स्टेटस काय आहे तो इथे चेक करू शकतो. त्याच्यावर जर एखादी ॲक्शन घ्यायची असेल तर ती होऊ शकतो. म्हणजे ॲक्शनमध्ये थोडक्यात येणार की तो त्याची ऑर्डर जी असेल त्याचे डिटेल्स सगळे इथे चेक करू शकतो. एखाद्या ऑर्डरचा जर त्याला इनवॉईस डाउनलोड करायचा असेल तर इथे इनवॉईसचं ऑप्शन आहे. इनवॉईसवरती क्लिक करून तो त्याचा इनवॉईस चेक करू शकतो, तो डाउनलोड करू शकतो किंवा प्रिंट करू शकतो. त्यानंतर इथे शॉपचं ऑप्शन आहे. त्याच्या स्वतःच्या प्रोडक्ट्समधले जर प्रोडक्ट संपले असतील तर त्याला त्या प्रोडक्टसाठी जो काही ॲडमिन असेल, थोडक्यात कंपनी असेल, त्या कंपनीकडे तो ऑर्डर टाकणार. आता इथे जे काही असतील आपल्याला कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्ट्सची लिस्ट इथे त्याला शो होईल. इथून तो ॲड टू कार्ट करणार आणि ते प्रोडक्ट्स जे असतील ते बाय करणार. त्यानंतर इथे त्याला त्याचं कार्ट जे असेल ते इथे दिसेल. त्याने जे काही जो कुठला प्रोडक्ट सिलेक्ट करून तो कार्टमध्ये टाकला असेल तो सगळा आपल्याला इथे कार्टमध्ये शो होईल. तर डिस्ट्रीब्युटरसाठी हा पॅनल आहे. डिस्ट्रीब्युटरची बेसिक फंक्शनॅलिटी हीच आहे की तो स्वतः कुठलाही प्रोडक्ट क्रिएट करू शकत नाही. कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्ट्सला तो बाय करू शकतो, त्या प्रोडक्टसाठी तो ऑर्डर टाकू शकतो.
आणि त्याच्या अंडर जे काही डीलर्स असतील त्या डीलर्ससाठी काम करणारे जे काही सेल्स पर्सन असतील त्या सेल्स पर्सनची तो ऑर्डर बघू शकतो, स्वतःची ऑर्डर बघू शकतो, इनवॉइस जनरेट करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत.